ओके जनता, सोमवार, काम पे चलो, लेट्स गो। सुबह के बजे है 9:30। आज है मंडे। कम ऑन, कम ऑन टिमी। ठंड के दिनों में थोड़ा सा त्रास देता है स्टार्ट होने में, क्योंकि बेबी को बेस पसंद है। थोड़ा सा खींचना पड़ता है स्टार्ट होते से, एकदम से नहीं खींचते हैं, थोड़ा चालू करके रख देते हैं हम 1-2 मिनट तक। सीधा चालू करके भर 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 भगाते नहीं है। स्पेशली अगर इंजन बहुत ही ठंडा हो, तब तक हेलमेट पहनना, मास्क लगाना, थोड़ा सा क्लीन वगैरह करना बाइक को, वो हो जाता है। सो दिस काइंड ऑफ डेली रिचुअल नाउ, बाइक रिचुअल आई वुड से। ओके, यहाँ पे थोड़ा सा घोटाला हो चुका है। हाँ, सी बताया ना, ड्राइविंग कल्चर ऐसा कुछ तो है पुणे में। कोई किसी के लिए नहीं रुकेगा, कोई किसी को नहीं जाने देगा। माइंड सेट तो मोस्टली ऐसा है कि भाई ये निकलने की कोशिश कर रहा है, मैं इससे पहले निकलूंगा, और इस चक्कर में दोनों ही अटक जाते अपनी जगह पे। अभी माइक पोजीशन सीधा मेरे मुंह के पास है, सो आई थिंक कि थोड़ा सा वॉइस स्पाइक होता होगा। रेड में जा रहा है क्योंकि माइक का सिंबल, बट आई होप नॉट। ये पोजीशन में चेंज नहीं करना चाहता हूँ, क्योंकि ज़्यादा कुछ जगह है नहीं मेरे पास माइक के लिए। नाइस, अच्छा मेंटेन किया था यार उस थार को। कौन सा मॉडल होगा? 15 समथिंग। न्यू स्टाइल में तो अभी अभी आया है, ये पुराना होगा, देखना पड़ेगा। मैं बता दूंगा यहाँ पे नीचे, मतलब एडिटर भाऊ बता दो कौन सा मॉडल था वो महिंद्रा थार का। ओह, थम थम थम। थैंक यू वेरी मच फॉर अ बाइकर। आई थिंक दिस इज द सेफेस्ट लेन। अगर कोई लेफ्ट से जंप मारता है राइट जा सकते हैं, राइट से जंप मारता है लेफ्ट जा सकते हैं। ऑप्शंस है अपने पास अगर इस लेन में रहते हो। यहाँ पे जैसे बीच में कि एक बस वाला आ रहा है अपनी लेन में, लेट मी गो टुवर्ड्स लिटिल लेफ्ट। तो हमें पुणे में ये जो इस साइड का लेन है, ये है BRTS बस वाला लेन, जो ग्रीन बसेस होती है ना, उसका लेन है ये। और इसकी वजह से पुणे में अगर आप कुछ रूट पे जहाँ पर ये BRTS वाला रूट है, आई मीन लेन है, वहाँ पे बहुत जल्दी पहुँच जाता हो। इनफैक्ट अपने खुद के व्हीकल से भी जल्दी पहुँच सकते हो। सो हाँ, अगर आप खुद का व्हीकल वहाँ पे डाल दो तो भी आप जल्दी पहुँच सकते हो। इनफैक्ट आई एंजॉय राइडिंग अ बाइक। कभी कभी मुझे कुछ ऐसा ज़्यादा सेफ नहीं लगता ये यार, थोड़ा डर लगता है हमेशा कोई आएगा और चिपका देगा अपने में। आई थिंक हर बाइकर को यही लगता होगा, मतलब ये जो भी बिना हेलमेट के घूमने वाले पंटर लोग हैं इनको नहीं, बट जो मतलब ऐसा है ना प्रॉपरली सीरियसली लेते हैं बाइकिंग को, उनको। यहाँ पे इतना केओस होता है ना हमेशा कि आपको समझ में नहीं आएगा गाड़ी कहाँ से जा रही है, क्यों जा रही है, कहाँ को जा रहे, कौन कब आपके अंग के ऊपर आएगा। बहुत ही ज़्यादा अलर्ट रहना पड़ता है अपने हाथ पैर कान नाक दिल फेफड़ा तंगड़ी विंगड़ी सब कुछ, नाखून सब कुछ अलर्ट रखना पड़ता है भाई बाइक चलाते समय। और यही एक वजह है कि भाई दिल चाहता है जल्दी से 4 व्हीलर पे आ जाए हम, कि उससे होगा क्या, सेफ्टी बढ़ जाएगा एटलीस्ट। कोई टीन का डिब्बा भी क्यों ना हो, बाइक से तो सेफ है। कौन है ये फोर्ड वाला यहाँ पे हमेशा रहता है ऐसे, मतलब पैसा है यहाँ पे लोगों के पास, देखा बोला था ना मैं। जाओ भाई, जिसको जल्दी है ऑफिस जाने की जाओ। मेरे को तो कभी जल्दी नहीं हुई भाई कि मैं ऑफिस जल्दी जाऊं
और काम करूं। मेरे को हमेशा से यही रहा है कि भाई आराम आराम से जाओ, कोई जल्दबाजी नहीं है, काम ही है वो। माना कि उससे पैसे मिलते हैं, उससे घर चलता है, सब कुछ चलता है, खाना आता है, बट फिर भी अगर जिंदा रहेंगे तो काम कर पाएंगे। मेरी जान। अगर जिंदा ही नहीं है तो काम क्या करेंगे। 2 मिनट लेट हो जाए कोई ना, क्या ही हो जाएगा। यार मेरे को ना चैन फील हो रहा है, आई थिंक एक बार क्लीन करना चाहिए। ऐसे ना घर घर फील हो रहा है वाइब्रेशन हैंडल बार में। आई थिंक आई शुड क्लीन इट। मस्त भाई की क्लीन करेंगे चेन को, और फिर ए बाबू जरा रुको। अरे 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 ऑटो वाले दादा, दीदी दीदी देखो मेरे को, जो भी है जैसा भी है बड़ा अच्छा लगता है, मजा आ रहा है। अरे कौन है ये लौंडे, इनको आता है ट्रैफिक कंट्रोल करना? आर दे श्योर अबाउट इट? ए भाऊ मेरे को मत चिपकाओ यार। ठीक है ओके, चल रहे हैं हम धीरे धीरे, हम है राही प्यार के, फिर चलेंगे धीरे धीरे। आप जाओ आगे, हम आपके पीछे रहते हैं। अरे हो ये इतना ज्यादा क्यों हो रहा है आज ये? अरे यहाँ पर भी ब्लॉक हो चुका है क्या? क्या क्यों क्यों ऐसे क्यों हुआ है? भाई कोई मेरा चुम्मा मत ले लेना बस मेरी गाड़ी का, बाकी कोई लेना देना नहीं है मुझे। चलो धीरे धीरे। अभी क्या हो रहा है ये, क्यों हो रहा है ये? यहाँ पर आ गए हम। भाई पीछे ऑटो वाला है, मेरे को इनसे बहुत डर लगता है यार। ये लोग ना ऐसे दबाते हैं बिना देखे। ट्रैफिक वाला अंकल है क्या, इसलिए ट्रैफिक हो गया है क्या? ऐसा विषय है क्या? इतना अच्छा बाइक लिया है, एक हेलमेट भी ले लेता मेरे भाई। ये भाई अपना बाइकिंग एंजॉय कर रहा है यार। दीदी पैर ऊपर ले दो दीदी देखो इंडियन जनता, जुगाड़ू जनता रॉन्ग साइड से जा रही है, जस्ट बिकॉज इनको जल्दी पहुंचना है ऑफिस। भाई क्या करोगे जल्दी पहुंच के? बॉस की गाली खाओगे? बॉस की गाली खाने के लिए तुमको जल्दी जाना है? ये वोक्सवैगन वाले को जल्दी जाना है, इसको जाने देते हैं। ये देखो देखो कैसे कैसे क्रीप अप कर रहा है। ताइला अक्खा जाम कर दिया रे इन लोगों ने, अक्खा मतलब पक्का जाम कर दिया रे। ए यार अवघड आहे। हा यार गरम व्हायला लागले राव। आय थिंक तिथे सावलीला जातो मी, जस्ट बिकॉज गरम होते म्हणून, बाकी नहीं के। ये तो भैया लटका लटके हो गई यार, तो भैया कुछ अच्छा नहीं हुआ, प्लीज हमको जाने दो। अपन 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 सुनेंगे, क्योंकि अपन नहीं चाहते लोग अटके रहे यहाँ पे। ठीक है, ये इनको इनको देखो, ये देखो ये देखो, वाह दीदी एक नंबर एक नंबर, खूप छान। माइंड ब्लो जॉब। तेवढं त्या ताईचा बघ कसं घाई चालली, काय खरं आहे राव। हे ह्यांच्यामुळेच असे ट्रॅफिक होते बरं का, त्या बिचाराचं कोणी ऐकतच नाही राव। त्याच्यावर फुफ्फुस जाम झाला असेल बाबा। गाइस हुआ क्या था ना कि मेरा कैमरा ओवर हीट होके बंद हो गया था उस सिग्नल पे। तो आई नो 4K 60 पे ये ओवर हीट होता है। अपने को ये चीज़ याद रखनी है अभी कि अगर सिग्नल विग्नल पे रुके तो अपना कैमरा ओवर हीट हो सकता है। और ऐसा नहीं कि बहुत देर के लिए हुआ था, जस्ट 1 मिनट के लिए हो गया गरम। अवघड आहे बाबा पुण्यात, खरंच ट्रॅफिकचं एवढं अवघड आहे ना, म्हणजे बाईकवर असले ना तुमची इज्जतच नाही डायरेक्ट रोडवरती। ठीक आहे, मी हे नाही म्हणते की तुमच्याकडे मोठी बाईक असो, तुमच्याकडं 1200 GS असो, GS 1200 असो किंवा कोणती असो, तुम्ही 2 चाकांवरती असले की तुमची इज्जत नाहीये, शून्य आहे डायरेक्ट। आणि फोर व्हीलर मीन्स कसेही चालवतात येड्यागत।
ट्रॅफिक मध्ये उभं राहून माणूस कस काय थकू शकतो तेच मला कळत नाही. मला असं थकल्यागत झालंय खूप. दीदी एस्प्रेसो वाली दीदी खूपच येड्यागत चालवत होती बरं का, त्यामुळे मी तिला पुढे जाऊ दिलाय. नाहीतर आय एम अ रेसर माझ्या पुढे कोणीच नाही जाऊ शकत. आपण नाही घाबरत. बाय द वे गाइस, एक थोडासा इश्यू आहे बरं का या हंबलच्या माईकमध्ये, की याचं जे टाईप सी कनेक्टर आहे ते सरळ आहे आणि म्हणजे असा काही लई मोठा खतरनाकवाला प्रॉब्लेम नाही आहे. बट होतं काय ना की जर समजा मी स्पीडने चाललो आणि हे कसं साईडला निघते ना, तर मग मला असं वाटतंय की जर खूप दिवस मी असंच याच्यावरती कंटिन्यू चालवत राहिलो आणि समजा लॉंग रूटला जास्त वेळ व्हायब्रेशन्स किंवा याने त्याने असं टाईप सी पोर्ट आपला खराब झाला कॅमेऱ्याचा. सो मला असा मायक्रोफोन पाहिजे की जो टाईप सी पण असेल आणि राईट अँगल पण असेल, जेणेकरून आपलं हे टेन्शन कमी होऊन जाईल. आय थिंक मला मवाळ भाषेमध्येच बोलायला पाहिजे. जरा जोरात बोलायला गेलं की आवाज खराब होतोय माझा, पण ठीक आहे. थोडं मवाळ भाषेत बोलूयात आपण. मायक्रोफोन थोडासा खूपच जवळ झाला, थोडासा लांब घ्यायला पाहिजे तोंडापासून एक्झॅक्ट. कारण की समजा चुकून मी अंदाज नाही लागला आणि जर कपकन जोरात बोलून गेलो तर मी जे काय बोलतो सगळं स्पाईक होऊन जाईल. आणि पण करूया त्याचं पण काहीतरी विषय. असं वाटतं R15 वगैरे घ्यायला पाहिजे होती. ते लांब आहे माझ्यापासून. R15 वगैरे आपण घ्यायला पाहिजे स्पोर्ट्स बाईक. अशी इच्छा होते, असे आतून मनातून अशी इच्छा होते की आपण एखादी स्पोर्ट्स बाईक घ्यायला पाहिजे. शिट खूपच पुणेचा ट्रॅफिक अत्यंत आधुनिक, जगात एक नंबर, जगात भारी पुणेचा ट्रॅफिक. Okay, 60, we are doing 60. थोडंसं स्लो करतो बाबा, खूपच फास्ट झालंय हे. ती छान आहे यार पोलीसवाल्याच्या गाडीला. तसं बसून घेऊ का मी ब्लॅक कलरचं आपल्या गाडीला? कसं दिसेल, छान दिसेल का? पण पुढची विंडशिल्ड वगैरे ते होतं ना पूर्ण सेगमेंट, जर आपण हिला बसवलं अवेंजरला कसं वाटेल ते? ए ए ए ए ए ए ए ए वेगनार वाले. I like this pleasant weather. Around 29 something degree आहे आता. 3:30 वाजलेत. Pune is pleasant these days. December, January, February, pleasant weather to ride in the city also and outside also. So I'm enjoying the ride. Ooh, Land Rover. Damn it. Defender. This is a cool car यार. Nice. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए, हो बात बन जाए. ओके नाइस यार. कधी जिंदगीमध्ये आपल्याकडे मोकार पैसा येणार राव आणि अशी एखादी एकदम भारीतली गाडी येणार राव माझ्याकडं. देवा बघ रे, कृपा थोडीशी वाढव तुझी माझ्यावर. कृपेची गरज आहे देवा, तुझ्या कृपेची खूप गरज आहे मला. नाहीच यार, कार असावी तर अशी. वाव वाव वाव. Just looking like a wow. आय मीन आता दिवसच हॅपी झाला डायरेक्ट माझा. वी आर इन गुड लक टुडे. मी ना आता संध्याकाळी जाऊन थोडस डिझेल घेऊन येतो चैन क्लीन करायला.
ओके गाईज, न्यू पोझिशन माईकसाठी ही आपण उद्या टेस्ट करणार आहे ऑफिसला जाताना. वी आर बॅक. बाय. गाडीला सर्व्हिस करायला लागणार आहे. खूपच त्रास द्यायला लागली गाडी आजकाल. सर्व्हिस करायला पाहिजे किंवा एखाद्या लॉंग रूटला घेऊन जायला पाहिजे, जरा ओपन अप करायला पाहिजे तिला. आय होप गाईज की माझा आवाज आता स्पाईक होत नसणार आहे. बट आय कॅन जस्ट होप, आय होप की विंड नॉईज पण खूप जास्त नसणार आहे, कारण की माईकची पोझिशन मी जरा चेंज केली. सो लेट्स सी, बघूयात. आय थिंक मी बाईकचा पण आवाज कॅप्चर करायसाठी काहीतरी जुगाड करायला पाहिजे. बसेल का माझी बाईक एवढ्यात? जाड आहे तर माझी बाईक. आय डोंट नो. चालेल काय? ओ थँक्यू. ओह शिट, काका टोटली माझ्या ब्लाइंड स्पॉट मध्ये आले होते. उडवलं होतं मी काकाला. आता वेगनर वाल्यांचा एक वेगळाच फॅन बेस आहे. त्यांना दुनियेशी काहीच घेणं देणं नाही. आजचा टायटल तोच असणार आहे काय? मी रोस्टिंग अदर कार्स. करू शकतो आपण, काही वांधा नाही त्यात. हे हेल्मेट बसवताना आपण एक गडबड केली होती बरं का, की जे एअर व्हेंट आहे माझा पुढचा तो क्लोज झालाय परमनंटली. सो दॅट्स वाय वायझर ओपन करायला लागतंय. बट नॉट एंड ऑफ द वर्ल्ड. हाच होता का तो? आय थिंक सो. असो, आपल्याला काही रिॲक्शन नाही द्यायची, विनाकारण धराधरी व्हायचे. आता इतक्यात मी माझ्या डोक्यात कॅल्क्युलेट केलं होतं की याला जरा साईडला घेऊन बोलायचं का. काही साईडला घेण्यात अर्थ नाही आहे, कारण की काही सेन्स नाही बनत. सात मित्रांची, आय एम अज्युमिंग की 7 जणांनी मिळून घेतलेली गाडी आहे ही. ठीक आहे, आय होप दॅट्स करेक्ट. दॅट्स अ नाईस वे टू गेट अ कार. 7-8 जणांनी एकत्र येऊन ज्याला जेव्हा लागेल तेव्हा तो यूज करेल अशी. भारी आयडिया. लेट्स सी, ये कौन सा बाइक है? दैट लुक्स नाइस यार. इंटरसेप्टर. देख, पीछे से तो ये हंटर जैसी दिख रही है. साइड से जाके देखते हैं कौन सी है. दिस इज रॉयल इनफील्ड. ओ BR 650. अच्छा, काफी ऐसा इन लोगों ने ना हंटर जैसा लुक दे दिया है इसको. और है ना, जैसे कि हंटर हो. लेकिन अच्छी दिखते हैं यार BR 650. मतलब मेरे को पहले लगा कि हंटर इंटरसेप्टर है, उसको हंटर का ये लगा दिया है. मतलब मेरा तो फर्स्ट इंप्रेशन यही दिखा है मेरे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र. यहाँ पे रुकते थोड़ा पीछे. टेकला. शिट, टेकला इथं ऑटोवाल्यानं टेकवला. अरे बापरे, खूपच चिडलेला असतो होता वाटतं तो. मला 2 गोष्टी घ्यायच्यात. एक आहे डिझेल, 1 लिटर डिझेल घ्यायचं आपल्याला, आणि काहीतरी स्वीट घेऊन जायचंय. सो लेट्स सी, कुठे काही स्वीट्स वगैरे दिसले दुकान जाता जाता तर घेऊ, नाहीतर मग घराजवळच घेऊयात कुठेतरी. डिझेल तर आपल्याला माहिती आहे आपण कुठे घेणार आहे. हायनेस, होंडा हायनेस. दिस इज नाईस बाईक. ही होंडा हायनेस पण आपल्या विश लिस्ट वरती आहे बरं का. आय मीन ऑप्शन्स मध्ये आहे.
350 सेगमेंटमध्ये. लेन याच्यापेक्षा जास्त चेंज नाही करायची बरं का आपलं, कारण की ए ए ए होता दीदी तर फुल स्लो मध्येच आहे. आपण इथं स्लो डाऊन होऊयात, कारण की या चौकात आपल्यासोबत मागच्या वेळी थोडासा इन्सिडेंट होता होता वाचलाय. टीम BHP. दिस गाय इज फ्रॉम BHP. KTM obnoxious मशीन. KTM खरंच obnoxious मशीन आहे बरं का. आय मीन नो ऑफेन्स टू ऑल द KTM रायडर्स, पण थोडं तर obnoxious आहेच. अरे स्विफ्ट वाले क्या विषय है भाई तेरा, क्या करना क्या चाहते हो. हे बघा हे बघा हे बघा हे नमुने यांच्या तर. गाइस अभी अपने को एक मिशन है, डीजल लेना है बॉटल में टू क्लीन द चेन वगैरह जो भी है कुछ के लिए. लेट्स सी, देखते हैं पेट्रोल पंप पे क्या वो अपने को डीजल देते हैं इन द बॉटल. तो मेरे पास एक बॉटल है डेटॉल का, और उसमें अपन ट्राई करेंगे कि ये लोग देते हैं या नहीं. हाँ, यहाँ पे रुक जाते हैं अपन एक तरफ उपचे में. इकडे डिझेल पाहिजे होतं 1 लिटर. कार्ड आहे ना. बसेल का पण नक्की? 1 लिटरची आहे ती. नाही बसणार. हळूहळू घे थोडस. बसते का? सरळ करू का जरा? हा थोडी सरळ करून बघूया. नाही बसत का? काठोकाठ येईल ना पा. जाऊ दे सर. ठीक आहे, टॅप आहे बरं का. ओके गाईज, सक्सेस. डिझेल मिळालेलं आपल्याला. ठीक आहे, 90 रुपये डिझेल. मला वाटलं 100 रुपये. 100च नाही बसलं. सो 90 रुपयाचं 1 लिटर डिझेल घेतलंय आपण या ठिकाणी. ओके गाईज, सक्सेस. आपल्याला फ्यूल मिळालेलं आहे. अँड आय मीन फ्यूल नाही, डिझेल मिळाले. सो सॅटर्डे संडे आपण क्लीनअप वगैरे करू शकतो आज आता बाईकचा मस्त. आणि आय डोंट नो खाली पार्किंग मध्ये करून देतील की नाही, बट थोडंसं मोकळ्या रानात जाऊन मी करेल. ओके, 22,404. ऑल राईट. ऑइल चेक पण करायला पाहिजे राव. ओके गाईज, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.